मागच्या आठवड्यात एक बातमी आली होती। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे त्याच्या गावात येऊन गेला होता अशी ही बातमी आली होती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या दाव्यानंतर। पण त्यानंतर या प्रकरणात आणखी एक बातमी आली, वाल्मिक कराडचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याची। पण त्यानंतर पुढची बातमी आली की वर्षभराने वाल्मिक कराड पुन्हा जामिनासाठी अर्ज करू शकतो। या प्रकरणात आतापर्यंत अनेकदा वाल्मिक कराडने जामिनासाठी अर्ज केले, जे वेळोवेळी फेटाळले गेले। पण यावेळी त्याने थेट सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला। पण वाल्मिक कराडला जामीन मिळू शकतो का, की पुढची किमान 10 वर्ष त्याला जेलमध्येच काढावी लागतील? या प्रकरणात नेमकं काय होईल समजून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सध्या बीड जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। इथं वाल्मिक कराडनं अनेकदा जामिनासाठी अर्ज केले, जे नाकारले गेले। त्यानंतर त्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला, पण तो सुद्धा फेटाळण्यात आला। अगदी वाल्मिक कराडचा दोषमुक्ती अर्ज सुद्धा फेटाळला गेला। पण त्यानंतर वाल्मिक कराडने थेट सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आणि तो सुद्धा 26 फेब्रुवारीला फेटाळला गेला। थोडक्यात वाल्मिक कराडचे जामीन मिळवण्याचे आतापर्यंतचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत। पण याचा अर्थ वाल्मिक कराडला जामीन मिळूच शकत नाही का? तर मिळू शकतो, पण डिले इन ट्रायल या एकाच बेसिसवर। जर पोलिसांनी चार्जशीट दाखल केली नसती, कोर्टात खटला सुरूच झाला नसता, चार्ज फ्रेम झालेच नसते, तर खटला सुरू झालेला नाही या आधारावर वाल्मिक कराडला जामीन मिळाला असता। या प्रकरणातले सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना आरोपींकडून ऑपरेशन D2 म्हणजेच डिले द ट्रायल, डिरेल द ट्रायल सुरू असल्याचा आणि खटला लांबवण्याचा प्रयत्न आरोपी करत असल्याचा आरोप केला होता। पण आता हा खटला सुरू झाला आहे, त्यामुळे त्या आधारावर वाल्मिकला जामीन मिळू शकत नाही। पण जर काही कारणास्तव सुनावणी लांबणीवर पडत राहिली, सुनावणी होत नसली, तर पुन्हा या डिले इन ट्रायलच्या आधारावर वाल्मिक कराड जामिनासाठी अर्ज करू शकतो। आता अर्थातच वाल्मिक कराड मुख्यातला आरोपी आहे, त्यामुळे त्याला इतक्या सहज जामीन मिळणार नाही। पण दुसरा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो, शिक्षेचं काय? तर सध्या बीडच्या विशेष मोकोका न्यायालयात हा खटला सुरू आहे। यात 8 आरोपी आहेत, 1800 पानांची चार्जशीट आहे, बरेच साक्षीदार आहेत। त्यामुळे हा खटला चालायला कमीत कमी 4 वर्ष लागू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येतोय। आता या खटल्याला आणखी वेळ लागू शकतो का? तर लागू शकतो, कारण या प्रकरणातली चार्जशीट मोठी आहे। या प्रकरणात साक्षीदार बरेच आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे यात पुरावे सुद्धा जास्त आहेत। CDR, मोबाईल लॅपटॉपमधला डेटा अशा पुराव्यांचं तांत्रिक विश्लेषण करण्याची प्रक्रिया सुद्धा बरीच वेळ खाऊ आहे। त्यामुळे हा खटला बीडच्या विशेष मोकोका न्यायालयात काही वर्ष चालू शकतो आणि हा खटला सुरू आहे तोवर तरी वाल्मिक कराडला जामीन मिळत नसतो। आता जिल्हा न्यायालयात वाल्मिक कराडवरचा गुन्हा सिद्ध झाला तर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येईल। जर कोर्टाने हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणून ग्राह्य धरलं तर फाशीची शिक्षा सुद्धा सुनावली जाऊ शकते। पण खालच्या कोर्टाने शिक्षा दिल्यावर वाल्मिक कराड उच्च न्यायालयात दाद मागू शकतो। पण उच्च न्यायालयात हे प्रकरण कधी सुनावणीसाठी येणार हे निश्चितपणाने सांगता येणार नाही। उच्च न्यायालयात जजचे अधिकार महत्त्वाचे ठरतात, त्यामुळे तेव्हाची परिस्थिती, तेव्हा पेंडिंग असलेल्या केसेस या सगळ्या गोष्टी ग्राह्य धरल्या जातील। मग ही केस उच्च न्यायालयात सुरू होईल, तिथेही काही वर्ष जातील। त्यानंतर उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली तर वाल्मिक कराड सर्वोच्च न्यायालयात जाईल। आता तिथे हा खटला काही वर्ष सुरू राहू शकतो। कुठलाही खटला किती वर्षात संपवावा असं कोणतेही बंधन नाही। अर्थात विलंबाने मिळालेला न्याय हा अन्याय असू शकतो, पण कोर्टाची सगळी प्रक्रिया, सुनावणी, त्या वेळची परिस्थिती या सगळ्या गोष्टी बघता सुप्रीम कोर्टात सुद्धा काही वर्ष जाऊ शकतात। आता एवढी वर्ष सुनावणी झाल्यानंतर, वरच्या कोर्टात दाद मागितल्यानंतर वाल्मिक कराड निर्दोष सुटू शकतो का? तर वाल्मिक कराडच्या वकिलांकडून सुरुवातीपासून जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा वाल्मिक कराड तिथे नव्हता, तो थेट हत्येत सहभागी नव्हता असा युक्तिवाद करण्यात येत आहे। त्यामुळे वाल्मिक कराडाला दोषी सिद्ध करताना परिस्थितीजन्य पुरावे हा महत्त्वाचा फॅक्टर ठरेल। कोर्टात काय युक्तिवाद होतो हे महत्त्वाचं ठरेल। पण जरी वाल्मिक कराड निर्दोष सुटला तरी तोपर्यंतचा वेळ त्याला जेलमध्येच काढावा लागेल, जो कमीत कमी 10 वर्षांचा असू शकतो असं कायदेतज्ञांकडून सांगण्यात येत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण हे संवेदनशील प्रकरण आहे, पण म्हणून याचा निकाल लगेच लागेल का? तर नाही, कारण सगळ्या देशाला हादरवणाऱ्या निर्भया केसचा खटला तब्बल 5 वर्ष सुरू होता। 2012 मध्ये गुन्हा घडल्यानंतर 2013 मध्ये सत्र न्यायालयाने निकाल दिला, त्यानंतर 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला आणि 2020 मध्ये फाशीची शिक्षा अंमलात आणली गेली। जेसिका लाल खून प्रकरणात 1999 साली गुन्हा घडला। 2006 मध्ये सत्र न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली।
त्याच वर्षी उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं। त्यानंतर आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली। 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत आरोपींची शिक्षा कायम ठेवली, म्हणजे पूर्ण प्रक्रियेला 11 वर्ष लागली। त्यामुळे जरी जिल्हा न्यायालयाने निकाल दिला तरी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात हा खटला काही वर्ष चालू शकतो। त्यामुळे किमान 10 वर्ष तरी वाल्मिक कराड बाहेर येणं अवघडच आहे। आता यात आणखी एक मुद्दा लक्षात घ्यावा लागतो, तो म्हणजे जर सुनावणीला वेळ लागत असेल, वरच्या कोर्टात दाद मागितल्यानंतर खटला प्रलंबित राहत असेल तर वाल्मिक कराडला जामीन मिळणार का? तर इथं डिले इन ट्रायलची परिस्थिती निर्माण होणार असली तरी वाल्मिक कराडला या खटल्यात आरोपी क्रमांक 1 करण्यात आला आहे। त्यामुळे त्याला जामीन मिळाला तरी तर सगळेच आरोपी जामिनासाठी अर्ज करू शकतात। त्यातही मोक्याच्या ग्राउंड्सवर जामीन मिळणंच अवघड आहे। अशातच गुन्हा घडून वर्ष झालं असलं तरी कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे। त्यामुळे वाल्मिकच्या जामिनाचे मार्ग कठीण आहेत। तर दुसऱ्या बाजूला खटला बराच काळ सुरू असल्यानं त्याचा तुरुंगातला मुक्काम सुद्धा कायम राहणार आहे। त्यामुळेच तो निर्दोष सुटण्याची शक्यता सांगितली जात असली आणि सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज केला असला तरी कमीत कमी 10 वर्ष वाल्मिक कराड बाहेर येत नसतो, ही वस्तुस्थिती आहे। तुम्हाला काय वाटतं? संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला वेगाने चालवला जाईल का, की यातही तारीख पे तारीख होईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।